17 जुलैला आषाढी एकादशी आहे आणि म्हणून त्या निमित्ताने आज मुक्ताईनगर येथून आदिशक्ती मुक्ताई यांच्या पालखीची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। अतिशय रम्यशा वातावरणामध्ये, मी म्हणेल अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये या पालखीची सुरुवात आज या ठिकाणून थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी होईल आणि ही पालखी 17 जुलैला म्हणजे जवळपास 28 दिवसाचा प्रवास करून ती या ठिकाणी पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे। आणि म्हणून सरकारच्या वतीने यावेळेला ही वारी निर्मल वारी व्हावी, स्वच्छ वारी व्हावी, सुरक्षित वारी व्हावी आणि म्हणून सर्व काळजी घेण्यात आलेली आहे। यावेळेला माझं ग्रामविकास खातं आहे, या खात्यामध्ये जवळपास 38 कोटी रुपये, गेल्या वेळी आम्ही 17 कोटी रुपये दिलेले होते, यावेळेला 38 कोटी रुपये एकट्या ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून ही वारी निर्मल होण्यासाठी स्वच्छतागृह असली पाहिजे, स्नानगृह असली पाहिजे, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था चांगल्या असल्या पाहिजे यासाठी देण्यात आलेलं आहे। नगर विकास खात्याने काही निधी दिलेला आहे, आरोग्य खात्याने काही निधी दिला आहे आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि जवळपास 65 ते 70 कोटी रुपये या ठिकाणी यावर्षी आम्ही या वारीसाठी ठेवलेले आहेत। आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की ही वारीमध्ये कुठलाही अपघात होऊ नये, पण दुर्दैवाने काही झालंच तर त्या ठिकाणी सर्व वारकऱ्यांचा आम्ही विमासुद्धा उतरवलेला आहे। प्रत्येक दिंडीला 1500 दिंड्या या ठिकाणी पंढरपूरला जात असतात राज्यभरातून आणि म्हणून या दिंडीसाठी प्रत्येक दिंडीसाठी 20,000 रुपये हे आम्ही यावर्षी पहिल्यांदाच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या सरकारने या ठिकाणी घोषित केलेले आहेत। आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की ही वारी अतिशय सुंदर व्हावी, अतिशय सुरक्षित व्हावी, यासाठी जे जे काही लागेल ती सर्व मदत सरकारच्या वतीने आम्ही या ठिकाणी करतो आहोत आणि सुरक्षेच्या दृष्टीने आणि निर्मल वारीच्या दृष्टीने आम्ही कुठेही या ठिकाणी कमी पडणार नाही। देवाला काय आता यावर्षी चांगला पाऊस पडू दे, वरुण राजा जो आहे आमचा, जो शेतकरी राजा आहे, त्याला बाबा सगळ्यांना सुखी ठेव, वरुण राजाला आमची विनंती आहे। कुठेही अतिवृष्टी, दुष्काळ किंवा वादळ हे होता कामा नये, काही करून शेतकऱ्यांना चांगले सुखीचे दिवस होऊ दे। आता पावसाळ्याची सुरुवात आहे, पेरण्यांना सुरुवात झालेली आहे आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी आमचं हेच मागणं आहे। मुक्ताईच्या कृपेने पुन्हा मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत, त्यांनी आपली सगळी पंतप्रधानांची धुरा हातात घेतलेली आहे। या देशाला अतिशय उच्च स्थानी सुपर पॉवर, महाशक्ती या देशाला होऊ दे, विश्वगुरू या राष्ट्राला होऊ दे, हीच आमची संत मुक्ताईच्या चरणी मागणी आहे। नाही, विधानसभेसाठी मागणं मला काही उचित वाटत नाही। विधानसभेमध्ये आदिशक्ती मुक्ताई आम्हाला शक्ती निश्चित देणार आहे, पण त्यासाठी काही राजकीयाचा विषय नाही आहे। पण निश्चित शेतकऱ्यांचं भलं व्हावं, चांगले दिवस शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सुविधा आले पाहिजे, ही मागणी आमची प्रामुख्याने त्या ठिकाणी। चला, संत मुक्ताई माता की जय। चला, काय मान्य केलं आदिशक्ती मुक्ताईला? आदिशक्ती मुक्ताई म्हणजे आपल्याला कल्पना आहे, सर्व राज्यभरातून देशभरातून या ठिकाणी भाविक येत असतात। ब वर्ग या ठिकाणी आहे तीर्थक्षेत्राचा, दोन्ही या ठिकाणी मंदिरं आहेत, या ठिकाणी हजारो नाही लाखोच्या संख्येत भाविक येत असतात। वर्षभर त्यांची रेलचेल या ठिकाणी सुरू असते आणि म्हणून यांना अ वर्गामध्ये करावं असा प्रस्ताव मी यांच्याकडे मागितलेला आहे। निश्चित त्या ठिकाणी सगळे निकष तपासून अ वर्गामध्ये त्यांना रूपांतरित करण्यात त्या ठिकाणी येईल। काही निधीची आवश्यकता मंदिरासाठी त्या ठिकाणी अजूनही काही काम अपूर्ण आहे। सरकारने आधीच दोन्ही मंदिरांना 5-5 कोटी रुपये दिलेले आहेत, अजूनही काही निधी अपूर्ण आहे किंवा काही कामं अपूर्ण आहेत, त्यासाठी जो लागणारा निधी आहे तर तो 10 कोटी असेल, 15 कोटी असेल, शासनाच्या वतीने देण्याचं मी या ठिकाणी मान्य केलं।